हरि ओम। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. आज आपल्याला तिसरा श्लोक बघायचा आहे. संजय सांगतात, सगळी गीता संजय सांगतोय खरं म्हणजे धृतराष्ट्राला, किंवा दुर्योधन द्रोणाचार्यांकडे गेलाय आणि तो म्हणाला, असं मागच्या श्लोकामध्ये आलं होतं. तर काय म्हणाला ते या श्लोकामध्ये आहे. पश्यैतान पांडुपुत्राणाम आचार्य महतीम चमू व्यूढान द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. द्रोणाचार्यांना तो आठवण करून देते आणि तो म्हणते पश्चैताम, ते पहा पहा हे काय समोर सैन्य येते, अशा अर्थाने तो त्या ठिकाणी बघा आता एकदा. आणि काय बघा तर पांडुपुत्र म्हणजे पांडवांची विशाल सेना, महतीम चमू म्हणजे विशाल सेना पहा. आता खरं म्हणजे कौरवांची जास्ती विशाल होती. म्हणजे आकडेवारी जर घेतली तर कौरवांची 11 अक्षोहिणी आणि पांडवांची 7 अक्षोहिणी होती. आता एक अक्षोहिणीमध्ये योद्धे होते बरं का, सगळे पायदळ, घोडस्वार, हत्ती वगैरे सगळे, रथी महारथी सगळं मिळून. म्हणजे आता आजच्या परिभाषेत म्हटलं साधारण 25 लाख योद्धे कौरवांच्या बाजूला होते आणि 15 लाख योद्धे पांडवांच्या बाजूला होते. म्हणजे कौरवांची सेना मोठी होती. पण इथं तो म्हणतोय महतीम चमू, पांडुपुत्रांची म्हणजे पांडवांची विशाल सेना पहा म्हणतो द्रोणाचार्याने. याचं कारण असे केलं, ती विशाल भासली होती आणि त्याचं माहिती, त्याचा काय जो भाग होता सगळा अन्यायाचा होता, अधर्माचा होता. म्हणजे त्याला माहित होतं लक्षात, आणि आपला पराभव होणार ह्याचा पण अंदाज त्याला आला असणार. जरी रथी महारथी त्याच्याकडे असले तरी युद्धामध्ये धर्माचा विजय होतो, न्यायाचा विजय होतो, आपला विजय होणार ही पण त्याला थोडीशी धास्ती होतीच. आणि तो अन्याय करत होता हे पण त्याला माहित होतं, कारण त्याने एकदा म्हटलं होतं, जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती. धर्म काय ते मला माहिती आहे सगळा, पण माझी प्रवृत्तीच होत नाही, त्याला मी काय करू. आणि जानामि अधर्मम, अधर्म काय ते पण माहिती, पण नचमे निवृत्ती, त्यातनं माझी निवृत्ती होत नाही. म्हणजे हे सगळं त्याला माहित होतं की आपण काहीतरी चुकीचं करतोय म्हणून. पण तोच म्हणतोय की माझ्या होतच नव्हतं, धर्म पाळलाच जात नव्हता, अधर्मच पाळला जातो, त्याला काय करायचं, असं त्याचं वर्तन आहे. त्यामुळे तो इथं म्हणतो, पांडवांची सेना छोटी असून त्याला मोठी दिसली म्हणून महतीम चमम असं तो म्हणतो. आणि पुढे म्हणते की व्यूढान द्रुपद पुत्रेण तव शिष्येण धीमत. तर द्रुपद पुत्र हा धृष्टद्युम्न, काल त्याची कथा मी आपल्याला सांगितली होती की द्रोणांचा वध करण्याकरताच मागून घेतलाय द्रुपदाने तो पुत्र, आणि त्याला तो एकदम मोठाच मिळाला असा धनुष्यबाण घेतलेला. आणि तो अतिशय वीर होता, बुद्धिमान होता, म्हणून धीमता म्हटलं, म्हणजे बुद्धिमान होता. आणि त्याला सगळं युद्धकलेचं शिक्षण द्रोणाचार्यच दिलं होतं, त्यांना माहित होतं हे सगळं. पण असं तो धर्म आहे शिक्षण देणं, त्यामुळे तो असून शत्रू असून देखील त्याला त्यांनी सगळं युद्धाचं शिक्षण दिलं होतं. आणि दुर्योधनाला आठवण करून देते की ज्याला तुम्ही सगळं ज्ञान दिलं ते ज्ञान वापरून तुमच्या विरुद्धच तो उभा आहे, तसं मत बघा. असा पांडवांचं विशाल सेनाही बघा, की जे तुमच्या द्रुपद पुत्र धृष्टद्युम्नाने सगळं, कारण त्यांचा पांडवांचा सेनापती होता, त्याने ती व्यूहरचना केली होती आणि त्यामुळे त्याचा परिणाम अर्जुनावरती झाला होता सगळा. आणि म्हणून त्यांनी पहिले द्रोणाचार्यांना सांगितलं की हे बघा काय आहे ते. अर्थात नंतर प्रत्यक्ष युद्धामध्ये द्रोणाचार्यांकडून द्रुपद राजा मारला गेला आणि द्रुपद धृष्टद्युम्नाकडून द्रोणाचार्य मारले गेले. हा पुढचा इतिहास त्याच्यामधला आहे त्यातला. आपण पुढचा एक श्लोक बघून टाकूया, काय हरकत नाही. आता पुढे सगळ्यांची वर्णनं केली आहेत, हे काय तसं फार अवघड प्रश्न नाहीये. 4था श्लोक आहे, अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. आता इथं रथी आणि महारथी याचा पण थोडा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. रथी म्हणजे कसं आहे की जो 1000 सैन्याचं नेतृत्व करतो आणि तो एकटा 1000 सैन्याशी लढू शकतो, त्याला रथी म्हणायचं. आणि महारथी म्हणजे 10,000 सैन्याचं नेतृत्व करणारा आणि 10,000 सैन्याशी लढू शकणारा, एवढा सामर्थ्यवान असणारा. आता हे महारथी आहेत सगळे, त्यांचं वर्णन केलं यांनी.
शूर. त्याच्यामध्ये भीमार्जुनाचा पहिला उल्लेख होता. कारण पांडवांमध्ये भीम आणि अर्जुन हे सगळ्यात जास्त पराक्रमी होते. आपल्याला माहिती भीमाने त्या हिडिंब राक्षसाचा वध केला होता, बकासुराचा वध केला होता, किचकाचा वध केला होता. हे सगळे वर्णन मागच्या इतिहासात येऊन गेले सगळे. असा महाभट, आणि ते सगळे वध म्हणजे द्वंद्वामध्ये केलेलं आहे, कुठलंही शस्त्र न घेता. शस्त्र घेतल्यानंतर तर किती ताकद असणार आहे त्याची. आणि अर्जुनही तसाच. अर्जुनाचा पराभव तर कधी झालेलाच नव्हता, सगळ्यांची त्यांनी युद्ध केलेलं होतं. ते हा सगळा इतिहास माहित होता, म्हणून तो या ठिकाणी दोघांचे नाव पहिल्यांदा घेते का ते सूर असलेले भीम आणि अर्जुन हे युद्धाकरता उभे राहिलेत समोर. तो द्रोणाचार्याने सांगतोय, त्यामुळे त्यांनाही माहित होतं सगळं, पण तो आठवण करून देतोय. आणि एका दृष्टीने आपल्या सगळ्यांना पण कळतंय कोण कोण होतं ते, असाही त्याचा अर्थ होऊ शकेल. युधानो विराटश्च द्रुपदश्च महारथान. आता विराट राजा, आपल्याला माहिती की विराट राजा म्हणजे विराटाच्या राज्यामध्ये पांडवांनी 1 वर्ष अज्ञातवास काढले. आणि त्यावेळेला विराट राजावरती हल्ला केला होता दुर्योधनाने. सगळे सगळे मंडळ होते, भीष्म द्रोण सगळे होते तिथे. पण अर्जुनाने ते सगळ्यांचा एकट्याने सगळ्याचा पराभव केला होता. त्या अर्जुनाचा तो पण पराभव की एकट्याने या सगळ्यांचा पराभव केला त्याने त्या ठिकाणी. द्रुपद ते तर आहेच यांचा शत्रूच द्रोणाचार्यांचा, की तो पण इथं आहे, तो महारथी आहे. सगळे सगळे महारथी या ठिकाणी आहेत. असं वर्णन फक्त केलं, याच्यामध्ये बाकी माहिती त्यांनी दिलेली नाहीये. पुढच्या श्लोकांमध्ये पुढचे 2 श्लोक आहेत, पण त्यात अशा युद्धांचीच वर्णन आहेत. ते आपण उद्या बघू. आता या ठिकाणी थांबूया. आता 5व्या श्लोकाकडे वळायचं आहे. दुर्योधन वर्णन करतोय कुठले कुठले रथी महारथी आहेत त्यांचे. 5व्या श्लोकात सांगितलंय, धृष्टिकेतुश्च कितानः काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंती भोजश्च शैब्यश्च नरपुंगवः. म्हणजे त्या राजांची नावं आली आहेत पांडवांच्या सैन्यातल्या. आता धृष्टिकेतू त्याचं एक वैशिष्ट्य समजून घेतलं पाहिजे. हा आहे शिशुपालाचा मुलगा. आणि शिशुपाल आणि कृष्णाचं आपल्याला माहितीच आहे. त्याची कथा आहे. शिशुपालाचा जन्म झाला तेव्हा त्याला 3 हात 3 डोळे असं काहीतरी वेडावाकडं होतं. त्याचे ते आई वडील सचिन झाले, याचं कसं काय व्हायचं. त्यांना मग आकाशवाणी झाली आणि त्यांनी विचारलं हे कसं चांगला कसा होणार, असंच कसा राहणार. त्याला अच्छा कळलं की ते ज्याच्या मांडीवर दिल्यानंतर याचा जे तिसरा हात आणि तिसरा डोळा गळून पडेल, त्याच्या हातून याला मृत्यू येईल. काय गुंतागुंत आहे. त्यामुळे मग ती माता बिचारी कोणी आलं की त्याच्या मांडीवर येऊन बघायची. काही ते गळून जात नव्हतं. श्रीकृष्णाची ती नातेवाईक बहीणच म्हणजे एका दृष्टीने आत्या. कृष्ण गेला तिथे, त्याच्या मांडीवर दिलं तर तो हात आणि डोळे गळून पडले. आता त्यांना एका दृष्टीने आनंद झाला की हा चांगला तरी झाला म्हणून, पण दुसरा दुःख असं की आता कृष्णाच्या हातून हा मारला जाणार. त्या तिने विनंती केली बा कृष्णाला की असं असं भविष्यवाणी तर आहे, पण तू जरा सांभाळून घे ना. कृष्ण म्हणला ठीक आहे, म्हणले आता म्हणतेस मी सांभाळेन, पण 100 अपराधाची पोटात घालीन, नंतर नाही म्हणणार. ती म्हणजे ठीक आहे, आता 100 अपराध कुठे होणार आणि केव्हा, तेव्हा ते सगळं सेटराईट झालं. पण शिशुपाल हा अहंकारी खूप राजाच होता तो. तर मग त्याचे अपराध भरले सगळे टप्प्याटप्प्याने सगळे 100. आणि कौरव सभे राज्यसभेमध्ये जेव्हा श्रीकृष्ण रथबदली करायला गेले होते युद्ध टाळण्याचा प्रयत्न करण्याकरता, तेव्हा हा काहीतरी बोलला वेड्यासारखा कृष्णाच्या नावाने, तू गवडी आहे, तू असा आहे, तुला काय कळतं, मी राजा आहे वगैरे. श्रीकृष्ण म्हणले की ठीक आहे बाबा, तुझे 100 अपराध भरून झालेला आहे, 101 अपराध आहे, ते आता तू तयार हो. आणि त्या ठिकाणी श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने त्याचं मस्तक उडवलं. श्रीकृष्ण सुदर्शन चक्र फार कमी वेळा वापरलं बरं का, खरं म्हणजे त्यांचं शस्त्र होतं, पण फारसं कुठे वापरलंच नाही, पण इथं वापरलं. असा हा शिशुपाल आणि त्याचा मुलगा धृष्टकेतू. आता धृष्टकेतूंच्या मनामध्ये काय की माझ्या वडिलांचा वध केलाय नाही कृष्णाने, म्हणजे कृष्णाच्या बद्दल किती घृणा असायला पाहिजे त्याच्या मनामध्ये.
आणि साहजिकच पांडवांबद्दल पण नाही, तो म्हणला पांडवांचा सत्पक्ष आहे, मी सत्पक्षाला राहणार. आणि तो पांडवांच्या पक्षात राहिलेला आहे, म्हणून तिथे याचं नाव आलं धृष्टकेतू पहिल्यांदा, की तो असा शिशुपालाचा मुलगा असून देखील तो पांडवांच्या पक्षातच राहिलेला आहे. नंतर मग बाकी पुढच्या त्याच्यामध्ये फारशी माहिती उपलब्ध नाही आहे. चेकितान म्हणून आहे काय, आता काशी राजा म्हटलं, काशी राजाची कथा पुन्हा आहे. काशी राजाच्या 3 मुली होत्या, अंबिका आणि अंबालिका. त्यामुळे त्या धृतराष्ट्र आणि पांडू यांचे आया आहेत. तो काशी राजा, तो वयस्कर असणार, तो पण पांडवांच्या बाजूने होता. तर नातेवाईकच असल्यामुळे काही प्रश्नच नव्हता. अशा प्रकारचा पराक्रमी असा तो. नंतर पुरुजित म्हणून एक होता, त्याचंही काही फारशी माहिती उपलब्ध नाहीये. कुंती भोज म्हणून एक राजा होता. शैब्य म्हणून होता. नरपुंग हे सगळे नरश्रेष्ठ पराक्रमी, अशी सगळी राजांची नावं दुर्योधनाने घेतलेली, द्रोणाचार्यांना सांगतोय ती नावं. 6व्या श्लोकात ती आणखीनच नावं सांगतोय तो, त्याच्यामध्ये ती थोडीशी बघून घेऊ आपण. युधामन्युश्च विक्रांत, उत्तमौंजाश्च वीर्यवान, सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथ. हे महारथी आहेत सगळे. काल तुम्हाला म्हटले की महारथी म्हणजे 10,000 सैन्याचं नेतृत्व करणारा आणि 10,000 सैन्याशी लढू शकणारा असा पराक्रमी तो महारथी. 1,000 असेल तर ती आहे. त्याही सगळे महारथींची नावं त्यांनी घेतली की युधामन्यू, विक्रांत, उत्तमौंजा, वीर्यवान म्हणजे पराक्रमी अशा अर्थाने. सौभद्र म्हणजे सुभद्रेचा मुलगा म्हणजे अभिमन्यू, आणि द्रौपदेयश हे द्रौपदीचे पुत्र. द्रौपदीचे 5 पुत्र होते. ते 5 पांडव तिचे नवऱ्या होते, 5 नवरे होते. प्रत्येकापासून एक एक पुत्र तिला झाल्यानंतर 5 पुत्र. त्यांचं वर्णन बाकी फारसं कुठे नाहीये, पण त्यांची नावं आलेली आहेत, आपण ऐकून ठेवायला हरकत नाही. प्रतिविंध्य, श्रुतसेन, श्रुतकीर्ती, शतानिक आणि श्रुतकर्मा अशी त्यांची नावं आहेत. अर्थात ह्या महाभारताच्या युद्धाच्या शेवटी ते मारले गेले अश्वत्थामाकडून रात्रीच्या वेळेस झोपेत असताना. त्यामुळे प्रत्यक्ष त्यांचा संबंध कथानकामध्ये देखील फारसा काही संबंध कुठे आलेला नाहीये. अशी सगळी पांडवांच्या सैन्यातल्या महत्वाच्या रथी महारथींची, विशिष्ट महारथींचेच वर्णन सगळं केलेलं आहे. आणि द्रोणाचार्यांना सांगायचा उद्देश हाच आहे की बघा एवढे सगळे वीर आहेत, त्यातले बरेचसे तुमचे शिष्यच आहेत. ते आधी सांगून झालं ते सगळं. तेव्हा त्यांना थोडंसं डिवचायचं होतं. द्रुपदाचा उल्लेख झाला, त्यांना डिवचायचं होतं, त्यांचा क्रोध जागृत करायचा होता. कारण कसं आहे की द्रोणाचार्य सुद्धा पांडवांच्या बाजूचेच, म्हणजे मानसिक दृष्ट्या पांडवांच्या बाजूचे होते. ते होते कौरवांच्या सैन्यामध्ये. त्याचं कारण काय, कौरव पांडवांना त्यांनी शिकवलं, सगळं ज्ञान दिलं. आणि ते ज्ञान कुठे दिलं तर राजवाड्यात दिलं. त्यांनी काही आश्रम बिश्रम काढला नाही, उलट तेच राजवाड्यात राहायला आले. दारिद्र्य असल्यामुळे ते म्हणले राजवाड्यात बरं इथं सगळी व्यवस्था होती आपली. मग तिथलंच खाल्लं पिल्लं होतं, त्या खाल्ल्या मिठाला जागायला पाहिजे, म्हणून ते कौरवांच्या बाजूनीच होते. पण त्यांना माहित होते हे कौरवांचा पांडव पक्ष हा दुष्कृत्याचा पक्ष आहे, अधर्माचा पक्ष आहे, म्हणून त्यांची मानसिकता पांडवांच्याकडेच होती. पण व्यावहारिक दृष्टीने कौरवांचं मीठ खाल्ल्यामुळे कौरवांच्या बाजूने युद्ध करायला तयार झाले होते. आणि युद्ध सेनापती केलं होतं त्यांना, सेनापतीपद स्वीकारलं होतं त्यांनी नंतर अर्थात. आणि युद्ध केलं, पुष्कळ पराक्रमी होते, तेही अपराजित तसेच होते. पण ते कृष्णाने काहीतरी आयडिया केल्या, ते बघू आपण नंतर. त्यामुळे त्यांचा वध झाला, म्हणजे त्यांचा वध होणं शक्य नव्हतं. तेव्हा असं सगळं पांडवांच्या बाजूचं वर्णन केल्यानंतर मग तो स्वतःच्या सैन्यातलं वर्णन करतोय. बघूया आपण, 7वा श्लोक आहे तो सगळा. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थम तान ब्रवीमि ते. आता या ठिकाणी तो त्यांना द्रोणाचार्य द्विजोत्तम म्हणतोय. द्विज म्हणजे ब्राह्मण, द्विज म्हणजे 2दा जन्मलेला. म्हणजे एकदा मातेपासून आलेला जन्म पहिला आहे, आणि दुसरा जे उपनयन संस्कार होतो तेव्हा तो दुसरा जन्म मानला जातो, त्याच्यानंतर तो अध्ययनाला योग्य होतो असा ब्राह्मण. याच्यातलं द्विजोत्तम असं वर्णन केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आठवण करून द्यायची की द्विजोत्तम म्हणजे तुम्हीच शिकवलंय सगळ्यांना, तुमच्या समोर जे योद्धे म्हणून उभे आहेत नाही, सगळ्यांना तुम्हीच ज्ञान दिलेलं आहे सगळं, आणि तेच तुमच्या विरुद्ध उभे राहिलेले आहेत. म्हणून ते म्हणते की अस्माकम तो विशिष्ट आहे, की आता माझ्या
आपल्या सैन्यातल्या काही लोकांचं मी तुम्हाला सांगतो, वर्णन करतो. आणि तिथं निबोधमे शब्द वापरला त्यांनी, म्हणजे चांगल्या प्रकारे समजून घ्या. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की हे ठीक आहे, पांडवांचे वर्णन मी सगळं केलं, तुमचा कळलं, पण आता आपल्या सैन्यात जे आहेत ते त्याच्यापेक्षा चांगले रथी महारथी आहेत. म्हणजे आपल्याला विजय मिळणं शक्य आहे, किंवा विजय मिळवायचा आहे आपल्याला, तसे लोक आपल्याकडे आहेत, याची आठवण करून देण्याकरता तो म्हणतोय निबोधमे. आणि पांडवांकडे पाहताना पश्य म्हणले, बघा बघा काय आहेत, त्याच्या अर्थीने म्हणलं. आपल्याकडे मग समजून घ्या, समजून घ्या कोण आहेत आपल्याकडे ते. असे महाबलाढ्य लोक आहेत आपल्याकडे. नायका मम सैन्यस्य संज्ञार्थम तांत्रिक, हे सर्व नायक होण्यासारखे आहेत, सेना नायक होण्याच्या लायकीचे आहेत सगळे, इतके मोठे पराक्रमी, प्रचंड पराक्रमी आहेत. आणि मग त्याचं वर्णन मी तुम्हाला करतो, असं या ठिकाणी तो म्हणतो, या सगळ्यांचं वर्णन. आणि पुढे त्याने त्या लोकांचं वर्णन केलेलं आहे, पण ते आपण आता उद्या बघू. या ठिकाणी